नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छोले टिक्की बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, भाज्या जे अवेलेबल असेल ते घ्यायचे आहेत. बटाटा घेतले 2, कोथिंबीर, कांदा, गाजर, फरसबी, आलं लसण मिरचीची पेस्ट, पनीर, बेसन, ओट्स पावडर, चणे आणि स्पाइसेस. आता आपण चणे हे मिक्सीच्या पॉटमधून बारीक करून घेऊया आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करूया. आपण छोले बारीक करून घेतले. आता यात आपण सर्व मिक्स करून घेऊया. बेसन बाइंडिंग पुरताच टाकायचं आपल्याला. ओट्स पावडर, हिरवी लसूण मिरची, बटाटा, पनीर, स्पाइसेस, सर्व भाज्या टाकून घेऊया. मुलांना बर्गर आवडते, नुसतं बटाट्याची टिक्की दिल्यापेक्षा तुम्ही ही पौष्टिक हेल्दी टिक्की द्या. मुलं आवडीनं खातील. मुलं तसं काही खात नाही हे पौष्टिक, तर त्यांना जे आवडते जंक फूड, ते जंक फूडलाच तुम्ही हेल्दी फूडचं फ्युजन करू शकता. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्या. बघा, हे आपण टिक्कीचं तयार केलेलं आहे. आता आपण याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवू आणि त्याला शॅलो फ्राय करू थोडं बटर लावून. हे असा बॉल घ्यायचा आणि ह्याला प्रेस करायचं आणि टिक्कीचा आकार द्यायचा त्याला. अशा छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घ्यायच्या. बघा, आपण टिक्की तयार करून घेतली. आपण याला शॅलो फ्राय करूया. याच्यात मी बटाटा याच्याकरता टाकला आहे कारण की मुलं तसे खाणार नाही आणि बाइंडिंग पण होते. पण आपण जे फॅट लॉससाठी करतोय ना, त्याच्यात बटाटा नाही घातला तरी चालेल, नुसतं छोलेची टिक्की केली तरी चालेल. याला बटाट्याच्या टच द्यावंच लागते मुलांसाठी. तर आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया. बटर स्प्रेड करूया थोडं. ज्यांना चाट खायची क्रेविंग होते ना, त्यांनी अशी मस्त हेल्दी टिक्की बनवा घरी आणि छान चाट बनवा. हे तुम्ही पोळीला लावून सुद्धा त्याचा पोळी सँडविच बनवू शकता. आज मी इथे चाट बनवणार आहे, चाटचा प्रकार. आता आपण हे एका साईडला बुजूया. आणि बटर जास्त लावलं नाही आहे, थोडंच बटर आहे. थोड्या बटरमध्ये जेव्हा टिक्क्या होणार, हे एक साईडने शिकून घेऊन परतून घेऊया. हिला थोडं थोडं मी प्रेस केलं आहे, टिक्की क्रिस्पी होती. याच्यात तुम्ही बीटरूट सुद्धा टाकू शकता, अजून पौष्टिक होईल ते. माझ्याकडे जेवढं अवेलेबल आहे तुम्ही तेवढं टाकलेलं आहे. तुम्हाला अजून भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकता. उलट खूप हेल्दी टिक्की होईल तयार. मुलं तसं काही खात नाही असं हेल्दी, त्यांना असा प्रकार तुम्ही बर्गरमध्ये पण टिक्की टाकून देऊ शकता. ते आवडीनं खातील. आता आपण हे बघा, एक साईड झाली आहे. रगडा पॅटीस सुद्धा आपण असं बनवू शकतो. नुसतं आलूचं न बनवता असं हेल्दी स्प्राउट्स पासून वगैरे रगडा पॅटीस पण बनवू शकतो. ही साईड आली, त्याची पुऱ्याची. बघा, आपली टिक्की तयार झाली आहे. आता आपण याला प्लेटिंग करूया.